ब्रेक नंतर जय महाराष्ट्रमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय टीबी बद्दल, कारण टीबी हा आपला एक नंबरचा शत्रू बनत चाललेला आहे. डॉक्टर तुषार जगतापांना तुमच्याकडे यायचंय. आपण ज्या प्रकारे मगाशी डॉक्टर संदीपने देखील विचारलं की मी बॅक्टेरिया रेझिस्टंट होतोय. आपण पाहिलं पहिल्यांदा मल्टी ड्रग रेझिस्टंट टीबी आला, त्याच्यानंतर आता एक्झएक्सडीआर पर्यंत वगैरे असे टीबी यायला लागलेत. हे का होतं? प्रामुख्याने बॅक्टेरिया स्वतःला म्युटेट करतो की औषधांना तो रिस्पॉन्ड करणं बंद करून टाकतो? आणि अशा काही केसेस वाढतायत, कारण अशा केसेस प्रश्न असा आहे की डिफॉल्ट जे आहे ना, डिफॉल्ट खूप व्हायला लागले सुरुवातीपासून. पेशंट्सने जे ट्रीटमेंट घ्यायची असते त्याला काही 6 महिने 9 महिने असा जो पूर्वी कालावधी असायचा तो युजली राहिलेला नाही. त्यानंतर पेशंटची रोगप्रतिकारशक्ती खालावत चालली. म्हणजे आपण अँटीबायोटिक्स देतोय, पण त्या अँटीबायोटिक्स मारण्यासाठी जे तुमच्या आतली जे प्लॅटफॉर्म असतो त्या प्लॅटफॉर्मवरून अँटीबायोटिक्स काम करतील, तो प्लॅटफॉर्मच वीक होत चालला. म्हणजे खास करून मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सी, व्हायटामिन्स डिफिशियन्सी, त्यानंतर तुम्हाला असलेली कॉन्कॉमिटंट आजार. तर बऱ्याच लोकांना या ट्युबरक्युलोसिसबरोबर डायबिटीसचा पण मुंबईमध्ये त्रास आहे. तर डायबिटीस हा एक मोठा त्रास आहे. त्यामुळे ड्रग रेजिस्टन्स जे वाढत चाललेलं आहे, त्या ड्रग रेजिस्टन्समुळे हा मोठा एक्सएक्सडीआरचा प्रश्न आता मध्ये तुम्ही बघितला असेल. डॉक्टर बुधवाडिया यांनी ते सांगितलं की त्यांच्याकडे येणारे जे पेशंट्स आहेत खास करून एक्सएक्सडीआरचे, त्यांच्यामध्ये सुद्धा रेजिस्टन्स यायला लागलेलं आहे. आणि या रेजिस्टन्स येण्याचं कारण असं आहे की हा जो बॅक्टेरिया आहे, टीबी बॅसिल आहे, हा मनुष्य समाजाच्या आधी हजारो करोडो वर्षापासून आहे. आणि ही नोज हाऊ टू डील विथ these antibiotics or these weapons which are trying to subdue him or trying to kill him. So the onus is on us की आपण या आजारातून मुक्त होण्यासाठी आपली इनेट ताकद जी आहे ती वाढवून, आणि जे काय अँटीबायोटिकचा कोर्स डॉक्टर्स जसा वैद्यकीय सल्ला देतील तो सल्ला आणि त्यांच्या काउन्सिलिंगप्रमाणे जर आपण गेलो तर ट्युबरक्युलोसिसला जे रेजिस्टन्स होतं, अँटीबायोटिक रेजिस्टन्स होतो, तो कमी होण्यास फार मदत होईल. पण डॉक्टर संदीप, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की टीबी म्हणजे फुफ्फुसांचा आजार किंवा लंग्सचा आजार, पण टीबी आणखीनही काही ऑर्गन्सना आपल्या होऊ शकतो. ह्याच्याबद्दल तुम्ही काय माहिती द्या? मेडिकल याच्यामध्ये एक डिक्टम आहे की हेअर आणि नेल सोडून कोणत्याही ऑर्गनचा टीबी होऊ शकतो. ते मग डोळे असू देत, तोंड असू दे, लिव्हर असू दे, पोट असू दे, इंटेस्टाईन्स असू दे, सगळ्या ऑर्गन्सचा टीबी होऊ शकतो. आणि पण सगळ्यात कॉमन टीबी आहे तो आहे फुफ्फुसांचा टीबी. तो फुफ्फुसांचा टीबी जो आहे तो इझिली पसरणारा, कंटेजियस आहे, जो जंतुसंसर्गाचा एका पेशंटकडून दुसऱ्या पेशंटला खूप फास्ट आणि खूप इझिली होतो. बाकीच्या ऑर्गन्सच्या टीबीचं तसं नसतं. मग याच्यावरती ट्रीटमेंट काय आहे? डॉक्टर जगताप, मला तुमच्याकडे यायचं आहे. फक्त औषधं हीच ट्रीटमेंट आहे किंवा फक्त डाएट हीच ट्रीटमेंट आहे का आणखीनही काही ट्रीटमेंट टीबीवरती आहे? याला कॉम्बिनेशन थेरपी असं म्हणू शकतो आपण. आणि याच्यामध्ये मेन स्टे जो आहे तो तुमच्या लाईफस्टाईलचा आहे, तुमच्या ॲप्रोचचा आहे, तुमच्या ॲटिट्यूडचा आहे. कारण ॲप्रोच, लाईफस्टाईल ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आणि तुमचा ॲटिट्यूड, म्हणजे ज्यावेळी तुम्हाला अँटीबायोटिक्स ज्यावेळी प्रिस्क्राईब केल्या जातात तर त्या पेशंटचा स्वभाव वैशिष्ट्य कसं आहे, तो पेशंट डॉक्टरांचा सल्ला मानणारा आहे, त्या पेशंटला स्वतःच्या तब्येतीची काळजी आहे, त्या आजूबाजूच्या लोकांच्या तब्येतीची काळजी आहे, तर अशावेळी या पेशंट्समध्ये रिस्पॉन्स चांगला येतो. त्यामुळे जर आपल्याला या ट्युबरक्युलोसिसवर जर विजय मिळवायचा असेल तर आपण टोटल हेल्थ कॉम्बिनेशन थेरपी, कारण मल्टीड्रग जे आपण देतो सध्या, त्या मल्टीड्रगचा जवळजवळ 70% पेशंट्समध्ये चांगला फायदा होतो. पण उर्वरित 30% पेशंट जो आहे त्या पेशंट्समध्ये आपल्याला ड्रग रेजिस्टन्स भेटतं. मग ते ड्रग रेजिस्टन्स येण्याची जी कारणं आहेत त्या कारणांमध्ये त्या पेशंटचं अन्न असेल, त्याच्या कॅलरीज असेल, त्याची रोगप्रतिकारशक्ती असेल, याच्यावर ते सगळं डिपेंड असतं. बरोबर. आणि मला असं वाटतं की जर आपण मल्टीप्रॉंग स्ट्रॅटेजी वापरली याच्यामध्ये तर त्या याच्यावर आपल्याला नक्कीच चांगला रिझल्ट येतो. पण डॉक्टर संदीप, एक महत्त्वाची दुसरी गोष्ट आहे की आपण समजा एखाद्याला फुफ्फुसांचा टीबी झालेला आहे. आपण बऱ्याच वेळेला पाहतो की ऑफिसमध्ये काम करावं लागतं, जे आपण काम करतो म्हणजे कॉलेज असेल तर कॉलेजमध्ये जावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये पसरण्याचा धोका असतो. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला असं वाटतं की काहीतरी एक विशिष्ट गाईडलाईन जी आहे ही सरकारी पातळीवरती कुठेतरी बनायला पाहिजे की जर टीबी झाला असेल तर लोकांना एक आठवडाभर, 15 दिवस किंवा एखादा महिना जेव्हा त्याचा टीबी आताच डिटेक्ट झाला तर सुट्टी द्यावी किंवा अशा प्रकारे काही केलं पाहिजे सरकारने? मला तर स्ट्रॉंगली असं वाटतं की एकदा पेशंटला टीबी जो कंटेजियस आहे, संसर्गजन्य टीबी आहे, फुफ्फुसांचा टीबी आहे, तो नॉर्मल टीबी असू दे की MDR टीबी असू दे, अशा पेशंटचा डायग्नोसिस झाल्यानंतर त्याला काही काळ तरी त्याच्या नोकरीधंद्यापासून सुट्टी मिळणं किंवा जेवढ्या कमी लोकांबरोबर त्याचा कॉन्टॅक्ट येईल तेवढं चांगलं असं मला वाटतं. तर जर असे काही रूल रेग्युलेशन्स आले की ज्यामध्ये टीबी डायग्नोसिस झाल्यानंतर
1 महिना किंवा 2 महिने सक्तीची रजा देण्यात यावी. तर अशामुळे एका पेशंटकडून दुसऱ्या लोकांना जे TBचा संसर्ग होतो तो खूप प्रमाणात कमी होईल असं मला वाटतं. कारण आम्ही बऱ्याच पेशंटना ॲडवाईज करतो की तुम्ही रेस्ट घ्या, तुम्ही घरी थांबा, लोकांशी जास्त कॉन्टॅक्टमध्ये जाऊ नका, जॉबवर जाऊ नका. पण आर्थिक परिस्थिती आणि बऱ्याच काही गोष्टी असतात ज्याच्यामुळे हे करणं मुश्किल असतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जर ऑफिसमध्ये किंवा जॉबच्या ठिकाणी सांगितलं की मला TB झाला आहे, तर त्याचंसुद्धा त्यांना एक प्रकारचा न्यूनगंड असतो. बरोबर. मला वाटतं त्यासाठी काहीतरी रूल्स म्हणजे रेग्युलेशन सरकारने काहीतरी करायला पाहिजे. डॉक्टर जगताप, तुम्ही स्वतः शिवडी हॉस्पिटलचे म्हणजे असोसिएशनचे माजी अध्यक्ष राहिलेला आहात. आपण पाहतो की TBच्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरनाही TB होतोय. डॉक्टर त्या ठिकाणी सेवा करण्यासाठी आहेत, मात्र कुठेतरी काहीतरी कमी पडतंय सरकारी पातळीवरती. तर ज्या प्रकारे डॉक्टर संदीप म्हणाले, अशा काही मेकॅनिझम बनवलं पाहिजे आपण. त्या शिवडी TB हॉस्पिटलमध्ये काम करणारे जे डॉक्टर्स आहेत त्याच्यामध्ये काही डॉक्टर्सना किंवा कर्मचाऱ्यांना TBची लागण झालेली आहे. पण ते लागण होण्याची बाकीची पण इतर कारणं असेल त्याच्यामध्ये, खास करून त्यांची वैयक्तिक हेल्थ असेल किंवा त्यांना असलेले इंटरकरंट काही इन्फेक्शन्स किंवा प्रॉब्लेम्स असतील. पण प्रोटोकॉल SOP मला वाटतं स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स कुठल्याही हॉस्पिटल्समध्ये ज्या असतात त्या शिवडी TB हॉस्पिटलमध्ये काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत. त्यानंतर प्रत्येक पेशंट्स किंवा प्रत्येक व्यक्ती ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांना मास्क हा मला वाटतं दिलाच पाहिजे. त्यांना क्लिनलीनेस हा एवढा महत्त्वाचा आहे की संपूर्ण हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटलमध्ये पेशंट बरा करायचा तर 2 गोष्टी मला नेहमी एक स्वच्छता आणि शांतता या गोष्टी ज्या हॉस्पिटल्समध्ये किंवा ज्या इन्स्टिट्यूशन्समध्ये असतात तिथे पेशंट लवकर बरा होतो. त्यानंतर शिवडी TB हॉस्पिटल तुम्ही जर बघाल तर आता तुम्ही जर गेला असाल रिसेंटली तर बऱ्याच चांगल्या प्रमाणामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर किंवा क्लिनलीनेस मेंटेन करण्याचा प्रयत्न होतो. पण हे सगळ्यांनी करून घेतले पाहिजे. म्हणजे ही आपल्या सगळ्यांची एक गरज झाली पाहिजे की ट्युबरक्युलोसिस किंवा कुठल्याही इन्फेक्शन याच्यावर लढताना आपल्याला काही SOPs वापरायला लागतील. आणि त्या SOPsमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की क्लिनलीनेस ॲट ऑल लेवल्स अँड I would say की there should not be any kind of a pollution which will harms the health. बरोबर. पोल्युशन. डॉक्टर संदीप, आपल्याकडे काही शेवटची मिनिटं आहेत. पोल्युशनचा मुद्दा डॉक्टर जगताप यांनी उचलला, या ठिकाणी काढलेला आहे. मुंबईमध्ये पोल्युशन आहे. आपण जिकडे जातो तिथे आपण पोल्युटेड एअर इनहेल करतो. आताचा एक स्टडी आलेला आहे की जवळपास 90% जगातले लोक पोल्युटेड एअर इनहेल करतात. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एक नंबरचा शत्रू भारतासाठी TB आहे, सगळ्यात जास्त पेशंट्स TBचे भारतात आहेत, आपण लढायचं कसं या TB सोबत? मी एकच गोष्ट सांगू शकेन की पोल्युशन सगळीकडे आहे. पण भारतामध्ये आणि स्पेशली मुंबईमध्ये संख्या जी TBच्या पेशंटची वाढत चालली आहे त्याचं 2च कारणं आहेत. एक म्हणजे ओव्हरक्राऊडिंग. इतकी जास्त एका घरामध्ये 8-8, 10-10 लोक राहत आहेत आणि एका पेशंटला TB झाला की तो दुसऱ्या लोकांना होतो का? दुसरं कारण ते म्हणजे वैयक्तिक जी स्वच्छता, जसं डॉक्टर जगताप म्हणाले, पाळली जात नाही. आणि बेसिक मॅनर्स की तुम्ही जर खोकता आहात तर त्या कव्हर करावं तोंड, किंवा तुम्ही स्पिट करत आहात तर अशा ठिकाणी करावं की लोकांना इकडे तिकडे इन्फेक्शन पसरू नये. हे साधे मॅनर्स जरी फॉलो करण्यात आले तरीसुद्धा हे बऱ्यापैकी कमी होईल. कारण पोल्युटेड एअरपेक्षाही इन्फेक्टेड एअर जास्त इनहेल करतात हे लोक. कारण आपण ट्रेनमधून ट्रॅव्हल करतो, बसमधून, इवन रिक्षामधून ट्रॅव्हल करत असू तरी तो समोरचा ड्रायव्हर किंवा खोकत असेल तर त्याचा संसर्ग मागे बसणाऱ्या पॅसेंजरला होऊ शकतो. ट्रेनमध्ये एवढी गर्दी असते की अशावेळी कोणी खोकत असलेल्या माणसाचे जे बॅक्टेरिया बाहेर येतात ते पूर्ण डब्यामध्ये सगळीकडे पसरू शकतात बोगीमध्ये. तर बेसिक माझ्या मते फक्त एक गोष्ट की खोकताना तोंड कव्हर करणे, स्पिटिंगवर काहीतरी स्ट्रिक्ट रूल्स आणि रेग्युलेशन्स असतील तर हे बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येईल. बरोबर. म्हणजे ज्या प्रकारे आपण स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे, त्याचसोबत इतरांची काळजी देखील घेण्याची जबाबदारी आपल्यावरतीच आहे. डॉक्टर तुषार जगताप, डॉक्टर संदीप तिर्वे, दोघांचेही तुमचा धन्यवाद. तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि TB बद्दल माहिती दिलीत. TB बरा होणारा आजार आहे, मात्र औषधं घेण्याची जबाबदारी ही पेशंट्सवरती आहे. डॉक्टर तुम्हाला औषधं देतील, जर तुम्ही ती कोर्स पूर्ण केला नाही तर तुमच्या शरीरातला बॅक्टेरिया हा त्याला रेझिस्टंट होईल आणि त्याचा त्रास तुम्हाला होईल. शिवडी TB हॉस्पिटल मुंबईमधलं काय एशियामधलं मोठं हॉस्पिटल आहे. प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत, मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला तिकडे जाऊन काय झालंय हे डॉक्टरांना सांगून त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे. जय महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. मात्र ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.